नमस्कार मित्रांनो, अखेर घरकुल अनुदानात वाढ संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जी.आर. घेण्यात आलेला आहे। 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। परंतु यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या जी.आर. मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। जर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना घरकुलसाठी राबवल्या जात आहेत या योजनेअंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे। कोणत्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे, कधीपासून हे अनुदान लागू केले जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती समजून घ्या। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी रक्कम अतिरिक्त अनुदान म्हणून या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाअंतर्गत 4 एप्रिल 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती आहे, व्यवस्थित समजून घ्या। भविष्यामध्ये तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। बघा, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही राबवली जात आहे आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे। आता बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेच्या धर्तीवरती विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहे। आता यामध्ये बघा, अनुसूचित जाती व नवबोध घटकाकरिता रमाई आवास योजना, त्यानंतर आहे अनुसूचित जाती जमाती करिता शबरी आवास योजना, म्हणजेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आवास योजना राबवली जाते। आदिम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती करिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण या कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहे। आता या ठिकाणी ज्या योजना आपण आता नमूद केलेल्या आहेत या जी.आर. मध्ये त्या सर्व योजनेसाठी हे जे अनुदान आहे ते वाढीव असणार आहे। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राज्यात राबवण्यात आला। आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केला आहे। त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत आता इथे ध्यानात ठेवा, टप्पा 2 जो आहे कधीपासून आहे 2024 ते 2025 पासून 2028 ते 2029 पर्यंत, म्हणजे या ठिकाणी लाभ जो दिला जाणार आहे 50,000 रुपयाचे अनुदान वाढीव या ठिकाणी मिळणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे घरकुल 2024-25 मध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत अशा लाभार्थ्यांना वाढीव 50,000 रुपये जो अनुदान आहे तो मिळणार आहे, स्पष्ट या ठिकाणी झालेला आहे। आणि उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे टप्पा 2 अंतर्गत या ठिकाणी 50,000 रुपयांचा अनुदान दिलं जाणार आहे। जे लाभार्थी 2024-25 मध्ये पात्र असणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ जो आहे तो कन्फर्म मिळणार आहे। अनुदान जो आहे तो वाढीव सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे। बघा पुढे, केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19,66,000 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे।
केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्याकडून मागणी करण्यात येत होती. म्हणून वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता इथे सांगण्यात आलेलं आहे, स्पष्ट झाला असेल बघा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 च्या लाभार्थ्यांना अनुदान वाढ या ठिकाणी झालेला आहे. आता बघा पुढे यामध्ये जो शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील घरकुल मंजूर लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्शातून 50,000 रुपयांची अनुदान एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता बघा 50,000 रुपये जे आहेत हे कसे दिले जाणार आहेत. 50,000 रुपये अनुदान वाढ करण्यात आलेलं आहे. त्यामधून जी रक्कम अनुदान वाढ करण्यासाठी घरकुलसाठी या ठिकाणी देण्यात आली आहे ती 35,000 रुपये आहे. आणि घरकुल बांधकामासाठी जे बांधकाम झाल्याच्या नंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून लाभार्थ्यांना छतावर 1 kW मर्यादेपर्यंत 1 kW पर्यंत मर्यादेत जी आहे ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता दिले जाणार आहे. म्हणजे 35,000 रुपये घरकुल बांधकामासाठी वाढ करण्यात आलेली आहे. आणि 15,000 रुपये जी रक्कम आहे ती आपल्या घरावर छत जे काही सौर ऊर्जा आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ते दिलं जाणार आहे 1 kW अंतर्गत. बघा, ही एक स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी, आता बघा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्या लाभार्थ्यांना उभारणी करता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेय राहील, जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही. जे लाभार्थी सूर्यघर आपल्या छतावर बसवणार नाही अशा लाभार्थ्यांना 15,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे फक्त 35,000च त्यांना इथं अनुदान जो आहे एक्स्ट्रा दिला जाईल घरकुल बांधकामासाठी. जर तुम्हाला 50,000 रुपयांचं अनुदान पाहिजे असेल तर आपल्या छतावरती सूर्यघर म्हणजेच सौर छत जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बसवावा लागेल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील, कारण अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. कारण भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विचारला जात होता की प्रश्न की लाभार्थी या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, कोणते लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहेत, कोणकोणत्या योजनेसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलचा जो GR आहे सविस्तर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. सर्व शंका या GRच्या माध्यमातून दूर झालेल्या आहेत. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.